राम राम रामकृष्ण हरी. तर बघा म्हटलं आज जरा वेळ आहे तर आज पूर्ण स्लॅबचं काम झालेलं आहे आपलं. म्हणजे सोमवारला सोमवार 8 दिवस झालं आणि सगळे ही पोते असे वल्ले करून टाकलेत आपण. आणि हे पोते दिलेले आहेत आपल्याला आर्यननी, म्हणजे दादांनी, जे बटाट्याला वगैरे त्यांच्या आणतात ते. खरं तर पोते भेटत नाहीत, पण बघा देवाच्या दयाने आपल्याला भरपूर असे पोते भेटले आणि मटेरियल काही पडले इकडं. पाणी म्हणजे भरपूर पाणी. आणि बघा किती मोठं दिसतंय आपलं, आहे का नाही मोठं. हे जिना आहे आपला. मी आज पूर्ण गोल राऊंड दाखवलं तुम्हाला आपल्या घराचं. जाऊया वरती, आत्ताच मामा गेले. ही नारळाची झाडं वगैरे मस्त आहे बघा सगळे इकडं. खूप छान अशी हवा सुटले. आणि हा रोड 18-20 फूट आहे मोठा. आजी लोकांना इकडून असं फिरायला खाली घेऊन आलं तर. इकडचे घरं बांधल्यावर बघूया नंतरच्या नंतर, पण सध्या तरी आता असं आहे. सगळा पसारा पडला होता विचकून, हे सगळं व्यवस्थित ठेवले नीटनीटकं. खडीक्रेशन आहे उरलेलं. हा आपला जिना म्हणजे पायऱ्या. हे असे पोते बघा टाकलेत आणि हे पाणी वाहते असं. बांधकामाला पहिले ना पाणी पाहिजे. आणि आपल्या बोरने आपल्याला साथ दिलेली आहे, म्हणजे बोरला अपेक्षेच्या पलीकडे पाणी आहे आपल्या. हे बघा असं केलेलं आहे. सगळीकडे पाणी बरं आहे, दिसते का. आळे केलेत, आळे पाण्याचे. बापरे इतकं छान वाटते ना वरती, गार गार. आता जाताना मामा भरून गेलेत आळे बघा. पूर्ण असं बदबद भरलेलं आहे सगळं, गोळा करून ठेवले. एकदम गार असं वाटतंय. कंटिन्यू पाणी राहतं ना आळे केले की असं. असं भारी वाटते ना इकडचं सगळं लोकेशनवरून. मग भिंतीच्या इकडून पाणी कसं देणार आपण, म्हणून आपण हे असे पोते टाकलेले आहेत. आणि पोत्यांवर पाणी असं सोडून द्यायचं कंटिन्यू, की काही भिंतीवर पण 24 तास वल्ल राहिलं पाहिजे. 5-6 वेळेस तर पाणी देते. अजून 8-4 दिवस मग कॉलम आपले उभे करायला सुरुवात करू आणि मग ह्याच्यावरचा स्लॅब घेऊ आपण. प्रॉपर कामं करायची. घर एकदाच होतं आणि घर बांधताना हायवे नाही करायची, गडबड नाही करायची. प्रॉपर काम झालं पाहिजे, आपल्यालाही म्हणाला समाधान वाटतं. आणि ताईंनी आतापर्यंत कसं काम केले सांगा बरं तुम्ही, सगळं प्रॉपर झाले का. मस्त वाटते वरती फिरायला. कसं वाटते बरं, छान वाटते ना. हां खूप मस्त आहे माहिती का, इकडचं सगळं निसर्गरम्य वातावरण आहे मस्तपैकी. आणि मी आता आपल्या स्लॅबवर उभी आहे. हे आपलं स्लॅब आणि आळे करून भरलेले आहेत सगळे आळे पाण्याने. आणि जिकडं पाणी जात नाही तिकडं आपण पोते टाकले. कसं वाटते, छान वाटते ना सगळं वरती. ऊन चमकायला लागले. मी वरती फिरते आपली. मला जसं स्लॅब घेतला ना तसं वेळच नाही मिळाला. मी आलेच नाही, तब्येत पण बरी नव्हती जरा. आणि मध्ये एक दिवस आले पण पटकन गेले, काही थांबलेच नाही. पोते घेऊन आलो होतो. आज म्हटलं वरती छान फिरू. मस्त फिरते बघा वरती, छान वाटते. खूप छान वाटते वरती माहिती का. आता पटकन ह्याच्यावरचं पण एक घेऊया. पटकन म्हणजे गडबड नाही अजिबात, सगळं शांततेत दमाने काम करायचं. आता कॉलम उभी करायची आणि मग स्लॅबवरती टाकायचं असंच. आणि मग बांधकाम चालू करायचं साईडचं. त्याला पण भरपूर पाणी स्लॅबला हे झालं पाहिजे. असं कुठंही चिरलेला नाही स्लॅब, काही नाही, अजिबात काही झालेलं नाही स्लॅबला माहिती का. अजिबात काही नाही झालेलं, सगळं एकसारखं दिसते स्लॅब. कसं झालं तुम्ही नक्की सांगा मला. ताईने बरोबर केले का, काही अजून चुकले, कसं बांधतात, कसं करतात, म्हणजे आहे का प्रॉपर, अजून ह्याच्यामध्ये काही त्रुटी राहिले का सांगा मला, की ताई अजून काहीतरी इथं करायला पाहिजे होतं, ते राहिलेले
कारण आता जरी मला कोणी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं तर मी अजून तिथं काही कमी जास्त झालं असेल तर करून घेईल. पण तुम्ही सगळ्यांनी पण सांगा ताई, तुमच्या सगळ्यांचं हे श्रेय आहे. आणि कसं होतंय, घर छान होते का, बरोबर आहे का हे सगळं. तर चला निघूया आता. खूप छान वाटलं, खूप मज्जा केली वरती. पहिल्यांदा म्हणजे खूपच मज्जा केली. मी एकटीच आले, रोहित आहे तिकडं बसलेला आहे रोहित. आणि रोहित तरी येतोच बाबा, सकाळी सकाळी त्याची चक्कर असती. आणि तिथं कॅमेरा बसवलेला आहे त्या अँगलला, आणि कॅमेऱ्यातून तो सगळं बघतो रोजच्या रोज. त्याचं सगळं काम असतं, सारखा बघतो. आणि जरी इथं चुकीचं काही होत असेल, अर्ध्या रात्री लगेच कॅमेऱ्यात आवाज येतो, नोटिफिकेशन पडतं. म्हणून कॅमेराचं आहे, आपलं लक्ष ठेवतो इकडं सगळीकडं. काय मग कुमार मॅडम, भाताचं बघू ना. गरम आहे, पोळायला लागलाय भात. गरम गरमच भात काढला. गरम गरम काढला ना. हां मंदाई, जायचं ना वरती थोडा वेळ. हां अमृता आहे खाली तुमच्यापाशी, तर चुलीवर भात लावला होता. कुंभार मॅडम भात काढून घेऊन चालल्यात, गरम आहे म्हणून. आता मी मध्ये घेऊन जा म्हटले घरात, तर वरी घेऊन चालले बघा. आणि सोनचाफ्याला फुलं लागलेत, खूप वास येतो माहिती का. मस्तपैकी 2 फुलं खुललेत. चल मंदाई वरती. अमृता बस, तू बस इकडं, बस इथं. चांगलं ऐकायला येत होतं, चांगली मशीन होती बघा. भिजवू नको म्हणून सांगितलं होतं, आणि कशी भिजवली काय माहिती, ते सगळं खराबच झालं त्याचं. हां बस बस तिथं. हे बघा, हे काठी, ही पोतं कशाला पाहिजे मंदाई. हां परत आल्याची सोय, एक टिकूर आणि काय पोतं. किती छान मावशी म्हणते माहिती का. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. 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 इकडचा बल्ब गेलाय का काय. होय चला आजी, बल्ब नाहीये इकडं. काय करतात कुमार मॅडम, इकडं बल्ब नाहीये का. हा दादाला सांगू ना, खाली आहेत ना 2 बल्ब. कधी गेला इकडचा बल्ब. सकाळी गेला. दादाला सांगू बसवायला, अंधारात कसं काय असं त्यांचं. हा त्यांचं बटन, पण बल्ब पाहिजे ना. झाका ती झाका. अगं म्हातारे आजे, लागल ग तिथं, खाली नको बसू. म्हातारे आजे इकडे. अगं डोक्याला किती बाऱ्या लागले ते सांग बरं तुम्हाला. तिला टिकली का नाही लावली कुंभार मॅडम. हा इकडे इकडे, तू इकडं. किती पैसे दिलेत तुला मी. 3 आहेत. मोज की किती आहेत ती बघ. मला आता अंतरात दिसेल का. 2-2चे ठोकळे आहेत ना. हा आणि ती कितीचा आहे एक बारका. बस का देऊ अजून. बस बघा म्हाताऱ्या आजीच्या बटव्यात पैसे ठेवलेत, कुणी घे चाल. हा अजिबात म्हाताऱ्या आजीच्या बटव्याला हात लावू नका. रातभर झोपती का नाही काय माहिती आता. होय हा कवा झोपते राहते. हा रातच्याला झोपतच नाही. झोपतच नाही. फुटता झोप लागत. हा का. काय काय ठेवलं मग तुझ्या ह्या पर्स मध्ये. पैसे टाकले. अजून काय नाही, लावून का. लवंगा ना. हा हा लय खाऊ नको बरं लवंगा. मला काय माहिती.
बाई चुकलं ग माझं, मी उगाच सांगितले वय, उगाच्या उगं सांगितले. खोकला लय लागलेला आहे बघा आता सध्या. काय करू औषध, मला उपाय सांगा तुम्ही सगळ्यांनी. भरपूर उपाय केला. अगो होक मात्र आजी होक नोट सापडल्या. हा कितीचे नोट ग माय? तीची होय. हा तीची किती 100ची ना. कितीचे? 100ची हा? 200ची ओळख आहे ना मला बा. राहू दे तुला, ठेव नीट ठेव बघ जपून, नाहीतर पैसे घेऊन जाशील भांडगावला. भांडगाव तू पैसे देऊन जाईल मी. घेऊन नाही जायची, हा गाडी भाड्याला काय मग तुला मी होय. घेऊन जायची म्हणजे तशीच नाही म्हणत, गाडी भाड्याला घेऊन जायची म्हणलं. असं होय. मला सांगून जा. हा तो तसं ठेवू नको, तुझ्या पर्समध्ये ठेव. कुठं आहे तुझा बटवा? माग सरक जरा, सापडल म्हणजे. तू कंबळीला खवलाय म्हातारे आजी. आज लय पैसे कमवले बाबा म्हातारे आजीने. बटवा रिकामा होता बा. बटवा कुणी दिलाय का तुला? निघते हा ती नाही रोज येत आपल्या इथं. काय नाव आहे? निघते कस काय करायचं? वैजंता कसा छान, कसं नाचून दाखव. हा कोणत्या गाण्यावर? बांगडीचं लागलं होतं आता. बांगडीचं कल्याला आलं. कसं बघा किती येड आहे वैजंताला. हिला वेगळंच येड आहे. हा